हॅलो, नमस्ते. राधाज रसोई घरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आता उन्हाळा सुरू झालेलाच आहे. सगळ्यांना थंड पेय प्यायची उत्सुकता लागलेली असते किंवा आपण काय वेगळं करावं, मुलांसाठी काय वेगळं करावं आणि पोट पण शांत झालं पाहिजे, पोट भरीचं झालं पाहिजे, असा एक टेस्टी आणि हेल्दी पदार्थ माझ्याकडे आहे. आज आपण पाहणार आहोत नाचणीचं आंबील. नाचणीचं आंबील पिताना खूप खूप बेनिफिट्स त्याच्यामध्ये आहेत. कॅल्शियम आहे, आयर्न आहे, पोटासाठी शांत होण्यासाठी त्याच्यामध्ये सर्व क्वालिटीज आहेत आणि ज्या स्त्रिया मुलांना अंगावर पाजतायत छोट्या बाळाला, त्याच्यासाठी सुद्धा दूध जास्त येण्यासाठी नाचणीचा खूप फायदा होतो. जेव्हा मी यूट्यूब व्हिडिओज काढत असते, शूट करत असते, तेव्हा माझ्या लक्षात येतं की खूप जणींना हे पदार्थ माहिती असतात, पण नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप आपले साधे पारंपरिक जे पदार्थ असतात त्यांच्यासाठी बरेचदा फायदा होतो किंवा ज्यांना पदार्थ माहिती असतात पण बरेचदा आठवत नाही आणि व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं, अरे हे तर आपण खूप दिवसात केलं नाही आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ जरूर पाहत जा. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नाचणीची आंबील करतोय. आंबील म्हणजे काय की आंबवलेलं. तर आपण ओव्हरनाईट रात्री नाचणीचं पीठ आपण भिजत घालायचं आहे पाण्यामध्ये, साध्या पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. रात्रभर ते भिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आंबील करायला घ्यायची. छान भिजलेली आहे. साधारण एक लहान वाटी मी ही नाचणीचं पीठ भिजत घातलेलं आणि हे विदाऊट शुगर आहे. म्हणजे नाचणीचं पीठ बाहेर मिळतं, तुम्ही दळून पण आणू शकता. दळून आणायचं असेल तर पहिला नाचणी भिजत ठेवायची, त्यानंतर पूर्णपणे कोरडी करून घ्यायची, त्याला मोड येऊ द्यायचे आणि त्यानंतर नाचणी आपण सुकवून दळून आणायची. त्यानंतर हे नाचणीचं सत्व मिळतं आणि बाहेर दोन प्रकारचे मिळतात, एक तर पूर्ण साखर घातलेलं असतं किंवा विदाऊट साखर. आपण विदाऊट साखर घ्यायची आहे. आणि आता आपण पुढे बघूया. मी कढईत आपट ठेवलेली आहे. मी पाणी टाकते गरम होण्यासाठी. साधारण 1.5 ग्लास पाणी मी घातलेलं आहे. त्याला आता छान उकळी येऊ द्यायची आहे. आता पाण्याला उकळी येते आहे. आता थोडंसं आपण अंदाजे मी अर्धा चमचा मीठ घालते. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाणी उकळत असतानाच टाकायचं आहे हिंग. पाव चमचा हिंग घालायचं आहे. हिंगाचे पण स्वयंपाकामध्ये भरपूर फायदे, त्याच्यामुळे हिंगाचा पण वापर करत जा. पचायला एकदम चांगलं. तो कुठलीही गोष्ट आपल्याला जर बाधत असेल तर हिंग त्याचं काम करतं आणि व्यवस्थित आपल्याला पोटाला आराम मिळतो हिंगामुळे. आता पुढे आपण करायचं आहे, पाण्याला आता छान उकळी आलेली आहे. थोडं थोडं करत हे आपले जे आपण नाचणी केलेली आहे, भिजत ठेवलेली आहे, ही टाकायची आणि दुसऱ्या डावानी मिक्स करत राहायचं. त्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजेत. तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत आणि किती लागणार आहे त्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही करा. मी आता 1 वाटीचं केलं. कमी लोक असतील तर तुम्ही कमी भिजवा. नाचणी शिजेपर्यंत ती नंतर घट्ट घट्ट होत राहते, पण ती शिजेपर्यंत आपण हलवतच राहायचं आहे, नाहीतर खाली करपू शकते. शिजायला वेळ लागत नाही, लवकर शिजते. आता नाचणी छान शिजलेली आहे. आपल्याला हवा तसा आता घट्टपणा आलेला आहे. हे पहा, इतपत असं पातळ असलं पाहिजे. आता हे काय करायचं, पुढे गॅस बंद करून घ्यायचा आणि हे जे नाचणी आपली शिजलेली आहे ती पूर्णपणे गार करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच पुढे आता आपण आंबील करायला घेऊया. आपल्याला आता आंबीलमध्ये टाकण्यासाठी आलं लागणार आहे आणि हिरवी मिरची तिखट असते अर्थातच, त्यामुळे मी एकच हिरवी मिरची आणि आलं घेतलेलं आहे. बरेच जण लसूण टाकतात, पण मला विशेष लसूण आवडत नाही. लसणाने एक प्रकारचा उग्रपणा येतो. पण आत्ता आपल्याला उन्हाळ्यामध्ये पोटालाही शांतता आणि छान पचनशक्ती चांगली होईल यासाठी आपण आलं आणि हिरवी मिरचीच फक्त टाकूया. मी आता हे ठेचून घेतलेलं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता. नाचणी पूर्ण आता थंड झालेली आहे. आपण आता आंबील करायला घेऊया.
आता पुढे आपण आंबील करण्यासाठी दही घेतलेलं आहे. त्यानंतर ताक करायचं आहे आपल्याला. थंड पाणी मी घेते, मस्तपैकी थंड पाणी झालेलं आहे. त्याचं आपण ताक करू. आता आपलं ताक तयार आहे. त्याच्यामध्ये मी नाचणी टाकते. नाचणी टाकून झाल्यावर सुद्धा त्यानंतर आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आलं आणि हिरवी मिरची मगाशी ठेचून घेतलेली आहे ते टाकूया. ती मिक्स करून घेऊया. आणि आपण शिजवतानाच मीठ घातलेलं आहे, पण तुम्हाला अजून हवा असेल तर चव घेऊन अंदाज घेऊन मीठ कमी जास्त करू शकता. त्यानंतर थोडीशी चवीला साखर घालायची. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे धने जिरे पूड. नुसते जिरे पावडर सुद्धा टाकू शकता, पण धने सुद्धा पोटाला थंडावा देतात, त्यामुळे धने जिरे छान वाटतात. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण टाकूया कोथिंबीर आणि छान मिक्स करून घेऊया. वेगळ्या पद्धतीने करून पाहूया आंबील. आता मी सर्व नाचणी घेतलेली आहे. नाचणीचं आपण जी पेस्ट केली होती ती घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी साखर वगैरे सर्व टाकलेलं आहे. आता मी त्याच्यावरून फक्त साधं टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर सब्जा बी असतं जे आपल्याला उष्णता कमी करतं, ती सब्जा बी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आधी आदल्या दिवशी नाचणी भिजत ठेवायची, अर्थात नाचणीचं सत्व भिजत ठेवायचं विदाऊट शुगर. शुगरचं आवडत असेल तर साखरेचंही तुम्ही भिजवून ठेवू शकता. आणि मुलांना दुपारी भूक लागली तेव्हा किंवा कधी पण मुलं खेळून आल्यानंतर तुम्ही देऊ शकता. अतिशय हेल्दी असं आपलं नाचणीचं आंबील आहे. जरूर करून पहा. आणि राधा रसोई हे घर माझे चॅनल तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की 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 सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जे आधीचे व्हिडिओ ज्यांनी पाहिले नाही आहेत त्यांनी आधीचे पण व्हिडिओ पहा. माझा प्रयत्न असतो की महाराष्ट्रीयन आपले पारंपरिक पदार्थ तुमच्यापर्यंत आणण्याचा, कारण आपले परंपरा मागे पडली नाही पाहिजे हा माझा उद्देश असतो. त्यामुळे मी नक्की प्रयत्न करत असते की आपले पारंपरिक पदार्थ तुम्हाला तुमच्यापर्यंत आणावे. तर जरूर पाहत राहा राधा रसोई घर. पण त्याच्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल, राधा रसोई घर हे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करावं लागेल. त्यामुळे पाहत राहा राधा रसोई घर.